नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा देवनागरी लिपीत असूनही त्यांची वर्णमाला आणि उच्चार वेगवेगळे का असतात? आज आपण हेच समजून घेणार आहोत. सर्वप्रथम चला दोन्ही भाषांची वर्णमाला पाहूया. हिंदी आणि मराठी दोन्हींमध्ये स्वर आणि व्यंजन असतात. हिंदीमध्ये साधारणतः 52 अक्षरे तर मराठीत 56 अक्षरे असतात. मग ही वाढीव अक्षरे कोणती आहेत ते समजण्यासाठी हिंदी आणि मराठी वर्णमाला यातील मुख्य फरक पाहूया. अक्षर संख्या. हिंदी वर्णमालेत साधारणतः 52 अक्षरे आहेत. त्यापैकी स्वर 13 व व्यंजन 39 आहेत. मराठी वर्णमालेत साधारणतः 56 अक्षरे आहेत. त्यापैकी स्वर 13, व्यंजन 41 व अयुक्त अक्षरे 2 आहेत. सर्वप्रथम आपण हिंदी व मराठी या दोन्ही भाषेचे स्वर पाहूया. अ, आ, ई, ऊ, रू, री किंवा रू, री किंवा रू, ए, ऐ, ओ, औ, अम किंवा अम किंवा आहा. मराठीतील अतिरिक्त स्वर आहे ॲ आणि ऑ. होय, मराठीत ॲ आणि ऑ हे 2 अतिरिक्त स्वर आहेत जे हिंदीत आढळत नाहीत. उदाहरणार्थ ॲ कसं म्हणता येईल तर ॲपल, ॲम्ब्युलन्स, ॲक्टिव्ह, ॲडमिशन, ॲलर्जी याप्रमाणे म्हणता येईल. त्याचबरोबर ऑ कसं म्हणता येईल तर ऑक्टोबर, ऑक्सिजन, ऑफिस, बॉक्स, टॉम, डॉक्टर याप्रमाणे याचा उच्चारण होईल. या 13 स्वरांमध्ये आपण पाहिलं की हिंदीत रूचा उच्चार री किंवा रू असा होतो तर मराठीत रू असा होतो. त्याचबरोबर मराठीत ए व ओचा उच्चार हिंदीपेक्षा किंचित लांबट केला जातो. तर हे झालं स्वर. आता पाहूया व्यंजन. व्यंजनाबाबत बोलायचं झालं तर दोन्ही भाषांमध्ये जवळपास सारखीच अक्षरे असतात, पण काही ठळक फरक आहेत. हिंदीमध्ये 39 व्यंजन असतात तर मराठीमध्ये 41 व्यंजन असतात. ते बघूया. क, ख, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, न, न्य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, क्ष, त्र, ज्ञ, ग. मराठीत अतिरिक्त व्यंजन आहे ळ. ळ हे एक स्वतंत्र अक्षर मराठीत आहे पण हिंदीत नाही. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर 36-37 व्यंजन सांगितले, मग बाकीचे व्यंजन का नाही घेतले? तर याची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, वाचू शकता. आपण हिंदी व मराठी वर्णमालेतील स्वर आणि व्यंजन दोन्ही शिकलो. आता वर्णमालेतील मुख्य फरक पाहूया. मराठीत ॲ आणि ऑ हे 2 स्वर आहेत पण हिंदीत नाहीत. मराठीत ळ आणि न याचा स्वतंत्र वापर होतो. हिंदीत ते सहसा दिसत नाहीत. मराठीत उच्चार जास्त स्पष्ट असतो. हिंदीत काही ठिकाणी सोपे केलेले उच्चार असतात. दोन्ही भाषा देवनागरी लिपीतच आहे
पण मराठीत काही अक्षरे, संधी, नियम वेगवेगळे आहेत. तर निष्कर्ष काय निघतो? हिंदी आणि मराठी वर्णमाला 90% सारखीच आहे, पण मराठीत काही अतिरिक्त अक्षरे आणि उच्चाराच्या वेगवेगळ्या शैली आहेत.